गावरान ब्लॉक तिला धार नाहीये पण वाढली घरापर्यंत कापायची तर त्या कोपऱ्यातली थोडीशी एका दुसऱ्या ठिकाणी जायचं त्याला जरा धार करते कारण हॅलो गाईज सलाम नमस्ते केमचो कसं काय तर राम मंडळी मित्रांनो तुमचा आवडता लाडका सौर वाडे पुन्हा तुमच्यासाठी एक गावाकडचा ब्लॉग घेऊन येतोय तर मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आपल्याला थोडं काम दिलं होतं आणि एक टास्क दिला होता म्हणजे ही तुम्हाला माझ्या मागची जी कुंपण दिसते का ही कुंपण अशी ही कुंपण ती ॲक्च्युली खूप वाढली होती कारण आणि आता पावसाळ्याचा सीझन येईल आणि आम्हाला पण आता मुंबई गाठायची आहे लवकरात लवकर म्हणून ती कुंपण मला थोडं कापायची होती आणि सगळी लेवलला करायची होती कारण पावसाळ्यातून ती कशी वाढायला नकोच असतं तुम्हाला दाखवतो मी एकदा तर मित्रांनो व्हिडिओला तुम्हाला दाखवतो एकदा तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब करणं असेल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारी अशी नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल चला कामाला लागूया दाखवतो त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला आपला गाव मला दाखवायचा होता हा बघ आपला सुंदर असा नेचरनी भरलेला आपला गाव ॲक्च्युली गाव जरा सुमसाम वाटतोय कारण बहुतेक जण गेलेत मुंबईला आणि थोडेफार राहिलेत गावामध्ये तर मित्रांनो ही बघा माझी प्रिय आई प्रीती हाटे ॲक्च्युली ती रोज सकाळी उठून घराच्या आजूबाजूचा परिसर सगळ्यात आधी साफ करते कारण तिला पण साफसफाई आवडते आणि मला पण साफसफाई आवडते त्यामुळे घराच्या आजूबाजूचा परिसर आम्ही दोघं पण साफ करत असतो तर चलो गाईच कामाला सुरुवात करूया हे बघा आपली कोयती घेतली तिला थोडी मला असं वाटतं तिला धार नाही आहे थोडी तिला मी असं पाजवतो म्हणजे कशी कचकचीत तिला धार करतो कच उडवून टाकतो आणि कुंपण तर हे बघा मित्रांनो धार करायसाठी ह्या दगडाचा आपण वापर करणार आहे आणि ह्या कोयतीला आता अशी धार करण्याच्यावर खसखस आणि नंतर मग साठासाठ घेणार कापायला तर हे बघा ही जी कुंपण वाढली घरापर्यंत ती आपल्याला कट करून पूर्ण अशी लेवलला आणायची म्हणजे पूर्ण आपली अशी कुंपण आहे पूर्ण हे बघा पूर्ण अशी तिथपर्यंत आहे आणि हा आपण आंब्याचा झाड लावलेला तर ही कुंपणाला सगळी कट करून तुम्हाला दाखवेनच तर मित्रांनो आता आपण कापायला सुरुवात केली आहे बघा असं हे जी कुंपण जी वाढली आहे ना ती अशी कापायची आणि ते आपण जमा करतोय बघा दाखव इथे दाखव जमा करतोय हां अशी जमा करून मग ती दुसरी कुठे लावायच्या कामाला येते कारण काय आता हे पावसाळ्यातून थोडं वाढ कारण आता पावसाळ्यातून काय वाढत जाईल घराच्या वरती म्हणून त्यासाठी आता आपण याला कापून सगळं लेवल करणार आहे तर चला आपण आता काम वगैरे करूया आणि तुम्हाला नंतर दाखवतो फायनल झाल्यानंतर कसं आपलं काम आहे चलो कैसा दिख रहा है तर फायनली मित्रांनो आपलं थोडंसं काम झालेलं आहे ॲक्च्युली आपल्याला काय सवय नसल्या कारणामुळे आपल्याला थोडा वेळ लागतो तुम्हाला दाखवतो माझं काम जर तुम्हाला या कामामध्ये काय माहीत असेल तर नक्की कमेंट करा मी बरोबर करतोय की चुकीचं करतोय तर तुम्हाला दाखवतो मी कसं काय केलं आणि कसं काय करतोय तर हे बघा मित्रांनो इथे मगाशी तुम्ही बघत असाल खूप वाढलेलं कौलापर्यंत होतं आता मी इकडून लेवल करत आलो आहे आता अशी लेवल करत आपल्याला पार तिथपर्यंत जायचं आहे म्हणजे आपली कुंपण आहे तेवढी हे बघा सगळं काढून इथे खाली ठेवलं आहे कसं करतो आहे जरा बरोबर सांगा बरोबर करतो का चुकीचं करतो आहे तर चला आता आपण फटाफट कामं करून घेऊया कारण याच्यानंतर पण आपल्याला एका दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे ते तुम्हाला ठिकाण दाखवण्यासाठी मी आणि माझी आई जाणार आहे तर ते खूप सुंदर ठिकाण असणार आहे तर खूप थकलो मित्रांनो घामाघूम झालो ॲक्च्युली आपल्याला कसं या गोष्टी जमत नाही पण कराव्या लागतात आणि करायला पाहिजेतच कारण सगळ्या गोष्टी माणसाला आल्या पाहिजेत असं मला वाटतं तर मित्रांनो आपलं 50% काम झालं आहे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल एकदम आपण केस आपल्यावर कसं एकदम चाटी होतं तसं चाटी झालं एकदम मस्त दिसतंय मला पण बघून खूप छान वाटतंय तुम्हाला मी एकदा पद्धतशीर दाखवतो म्हणजे 50% काम झालं आणि एवढं 50% काम अजून आपलं बाकी तर व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजेशीर असेल म्हणजे अशी गावरान व्हिडिओ ज्यांना आवडते ना अशी गावरान गावाकडची व्हिडिओ त्यांनी तर नक्कीच बघायला पाहिजे बाकी आपल्या मुंबईकरांना शहरीकरांना आवडत असेल तर बघा आणि जर व्हिडिओ आवडले असेल जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांपर्यंत पोचून द्या आपण गावाला कशी मजा मस्ती करतो आणि कशी कामं करतो चलो मला दाखवतो एकदा हे बघा मित्रांनो हे बघा एवढं हे सगळं इकडचंच काढलं आहे इकडे पूर्ण वाढलेलं घरापर्यंत तुम्ही बघितलं असेल आपल्या पहिल्या स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये घरापर्यंत वाढलेलं ते आता आपण असं मस्तपैकी एवढी अशी लेवल केली इथपर्यंत एकदम मस्त सुंदर वाटतं आता थोडं हे खराब झालेत ना एक दोन ज्या काट्या निघाल्या ज्या ते दांडी निघाल्यात त्या आता बघा हे जसं की हे तुटलं आहे बघा इथे हे तुटलं आहे त्या आता एकदम व्यवस्थित दोन अशा घेऊन त्यांना एकदम व्यवस्थित तारेने वगैरे बांधणार मी आणि मग एकदम टकाटक होणार आणि बघा इथून पण आता कापायला सुरुवात केली इथे पण खूप मोठं होतं आता इथून आता एवढं बाकी अजून आता थोडासा ब्रेक घेतो आणि त्याच्यानंतर एवढं काम पूर्ण करतो
तर चला आता थोडासा ब्रेक घेऊया आणि त्याच्यानंतर ते काम करूया, कारण सकाळ सकाळ आपण 7 वाजल्यापासून काम चालू केलं होतं आणि आता भूक लागली आपल्याला. आणि आज आहे गुरुवार, म्हणजेच आपला उपवास तर असतंच, तुम्हाला माहीत असेल, पण काय हरकत नाही. तर चला आता आपण काम वगैरे करूया. तर चला आपण जाऊया आता, फ्रेश होऊया, काहीतरी नाश्ता करूया आणि पुन्हा येऊया आपल्या कामाला. तर मित्रांनो, फ्रेश झालो, नाश्ता वगैरे केला आणि परत सुरुवात करूया आपल्या कामाला. म्हणजे आपण कुंपण 50% तोडली होती, बाकी 50% बाकी होती. तर चला लागूया कामाला. तुम्हाला दाखवतो फायनल झाल्यानंतर कसं काय दिसेल, नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, हे बघा आपली फायनली कुंपण सगळी कापून झालेली आहे. दाखवतोय बघा, ह्या साईडची पण बघा, ह्या साईडची पण बघा, केवढी वाढलेली होती. तुम्ही पहिल्या बघितलं असेल पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता बघा मी पूर्ण कापली आहे. कशी कापली नक्कीच कमेंट करून सांगा. जर कोण मोठी माणसं आपली व्हिडिओ बघत असेल, म्हणजे गावची मोठी माणसं व्हिडिओ बघत असतील, तर त्यांना जर समजत असेल मी बरोबर कापली का चुकीची, तर नक्कीच कमेंट करून सांगा मी बरोबर कापले का. तर मित्रांनो, एका साईडची तर कुंपण पूर्ण कापून झाली. आता आपली बॅक साईडची, म्हणजे आपलं घराच्या त्या साईडची पण थोडीशी कुंपण आहे, तर ती पण कापायची. तुम्हाला तिकडे पण जाऊन दाखवतो मी. आता तिकडे पण किती काय काम बाकी आहे ते दाखवतो आणि तिकडे पण जाऊन मी आता थोडं कट करतो, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, इकडचं थोडंसं काम बाकी होतं, तर मी कंपनीचं तर हे बघा, ही आपली सबस्क्रायबर आहे. तर सॉरी मित्रांनो, ही आपली मैत्रिणी आहे पंकुडी, ही आपले व्हिडिओ जास्त बघते आणि आपली सबस्क्रायबर आहे. तर चला आपण आपले काम करूया. कुठे झाली तू? चल बाय. तर त्या कोपऱ्यातली थोडीशी बाकी होती कापायची, ती कापली आणि आता ठेवतो आपल्या आतमध्ये टाकतो, कंपनीच्या आतमध्ये टाकतो आणि त्या साईडला तुम्हाला दाखवतो किती काय कापायची आहे. तुला जाऊया तिकडे. म्हणजे बघा, हे घर आहे माझं, बॅक साईडला घर आहे. आता त्या साईडला आपल्याला जायचे आहे, दाखवतो. बघा मित्रांनो, आपल्याला हे पण नीट करायचं आहे मुंबईला जायच्या अगोदर, आणि ही आता आपल्याला कापायची आहे. हे कापून झाल्यानंतरच मी ह्याला पण हात घालणार आहे, कारण ही आपली कवाडी आहे. हे आपल्या घराच्या इथून म्हणजे ह्या साईडने पण एंट्री आहे, तो तिकडे गेट आहे तिथून पण एंट्री आहे. ही आपली कवाडी आहे. ही कवाडी पण नीट बांधायची आपल्याला आजच, शक्य झालं तर आजच. बघूया. चला आता हे घेऊया कट करायला. तर फायनली मित्रांनो, तुम्ही बघत असाल एवढं आपण इकडे कापून काढलेलं आहे. इकडे पूर्ण जे भरलेलं होतं मगाशी दाखवल्याप्रमाणे, जे आता पूर्ण मी इकडे स्वच्छ केलं एकदम कापून. आता पावसाळ्यात ते सपासप वाढत जाईल. तर थोडं ह्या साईडला पण दिसतंय वाढलेलं, कारण आता कापण्याचं कारण असं की मित्रांनो, पावसाळ्यात आता सगळं सपासप वाढेल, त्यामुळे सगळं ते बघा, तिकडचं मागाशी कापलं मागचं, आता इकडचं पण थोडं साफ करतो. तो सगळं आपण सुकल्यानंतर जाणार आहोत. तर फायनली मित्रांनो, हे बघा, इकडे पण एकदम स्वच्छ आपण कापून घेतलेलं, एकदम टकाटक सगळं कापलेलं आपण इकडे ठेवलं आहे पालापाचोला. तर मित्रांनो, आपण या 4 सापळी तयार केलेत, अजून आपल्याला तयार करायचे आहेत. याला पूर्णपणे काटे होते, पूर्ण काटे, जसे की बघा यांना कसे काटे आहेत, या सगळ्यांना कसे काटे होते. आपण ते पूर्ण कोयतीने बघा, आत्ताच जस्ट नाव हे बघा, अजून याला हेच आहे, ते काटे आहेत बघा. जस्ट नाव आपण याला सपासप असं काटे काढून घेतलेत. आपल्याला तिकडे हे बनवायचे होती कवाडी म्हणून, तर त्यासाठी आपल्याकडे आहेत बरेच, ह्याच्यातले कामाला येतील ते सगळे घ्यायचे आहेत सापड्या सरळ आणि एक कवाडी बनायची मजबूत अशी. तर मित्रांनो, आपली जरा सामानाला जरा धार कमी झाली सर, कुंपण कापून तर थोडं अजून आपण धार करतोय. पण आपल्याकडे दगड आहे धारेचा. काय होतं या दगडाला? हां, मी साना. हां, साना जे काय आहे ते साना. त्याला जरा धार करतोय, कारण आपल्याला इकडे अजून बरंच काय कापायचं आहे आणि आपल्याला 2 दिवसात मुंबईला जायचं आहे, म्हणून जरा धार केल्यावर कसा सपासप कापता येतं ना झाडं. तर मित्रांनो, खूप थकलो. एक कुंपण तर कापलीच, त्याच्याबरोबर घराच्या आजूबाजूची साफसफाई पण केली. माझा हात बघा कसा झाला आहे, हातावर पण खूप घाण आहे, हातावरती पण खूप घाण आहे आणि माझा चेहरा पण खूप खराब झाला आहे. आणि आई आली थोडी मदतीला, ती बघा त्या साईडला दिसते का, मी हात दाखव. आई आली ती जरा आपल्याला मदत करते. तुम्हाला दाखवतो मी काय केलं थोडं पुन्हा एकदा. हा बघा, हा सगळा इकडचा कचरा आता हे बघा, हे पण जाळायचं आणि मागे जाम कचरा होता तो सगळा इकडे आणला आहे. दाखवतो तुम्हाला कुठे कचरा होता. जाऊया इकडून मागे. हे बघा, इथे मोठी झाडं आलेली या भिंतींवरती. हे बघा, वेली दिसतात की अशी झाडं आलेली, ती मी काढली सगळी आणि सगळी तिथे नेली जाळायला. बघा, तुम्हाला दिसत असेल पालापाचोलावरून इकडे पूर्ण होते ते बघा, तिथे पण मी कापलं आहे बघा, बुंद दिसत असेल. हे बघा, ते कापलं आहे मी. आता इकडे इथे पण खूप खराब होता,
इथे मी एकदम स्वच्छ करून ठेवलं बघा. इथे आमची टाकी आहे, एक बाहेरचा गव्हर्नमेंटने बांधून दिलेला संडास आहे. इथे बाहेर पण साफसफाई केली. आता हे पण सगळं तिकडेच नाही, हे जो कचरा दिसतोय पाळापाचोळा हा सगळा स्वच्छ करायचा एवढा. हे बघा हे एकदम इझिली असं निघून जातं, दाखवतो बघा तुम्हाला. हे असं जर खेचून काढलं ना असं निघतं ते पटापट. ते ॲक्च्युली आमच्या बाबांचं घर आहे पण ते जास्त येत नाही, पण काय आपल्याला साफ करायला लागेलच ना. त्यांचं म्हणजे आपल्यासारखंच आहे ते पण. आता वरती हात पोचत नसल्यामुळे असं आपण काढून ह्याच्यावर टाकतो. आता हा सगळा कचरा आपल्याला साफ करायचा आणि हा सगळा जाळायचा आहे. हा सगळा घेऊन तिकडे नेऊन जाळायचा आहे. तर फायनली मित्रांनो पूर्ण साफसफाई आणि आपल्या कंपनीचं काम झालेलं आहे. आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. म्हणजे गावरान ब्लॉग आवडला असेल तुम्हाला अशी मी अपेक्षा करतो. तर मित्रांनो तुम्हाला आजचा गावरान ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब करणार असेल तर लवकरात सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. तर चलो गाइस बाय, फिर मिळते एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. टाटा.